ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी म्हणजेच आज 4 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांनी या जगाचा निरोप घेतलाय। ते 87 वर्षाचे होते। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले। त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झालाय। मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात। ते भारत कुमार या नावाने प्रसिद्ध होते। कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाची बातमी समजताच देशभरात शोककळा पसरली आहे। मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी ANI ला सांगितलं की भरत कुमार बऱ्याच काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होते, पण त्यांनी धैर्याने त्याचा सामना केला आणि आज पहाटे 3:30 वाजता कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। यासोबतच त्यांनी पुढे सांगितले की मनोज कुमार यांचे अंतिम संस्कार उद्या केले जातील। मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी ANI ला सांगितलं की भारत कुमार बऱ्याच काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होते, पण त्यांनी धैर्याने त्याचा सामना केला आणि आज पहाटे 3:30 वाजता कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। यासोबतच त्यांनी पुढे सांगितलं की मनोज कुमार यांचे अंतिम संस्कार उद्या केले जातील। मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते। चित्रपट सृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता, पण त्यांना खरी ओळख भारत कुमार या नावाने मिळाली। मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी एबटाबाद म्हणजेच पाकिस्तानमध्ये झाला। हरिकिशन गिरी गोस्वामी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले। मनोज कुमार यांनी फाळणीचे दुःख जवळून अनुभवले होते। लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती। अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले। यामुळे त्यांनी आपले नाव हरिकिशन हे बदलत मनोज कुमार असे ठेवले। मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यानंतर ते मुंबईत आले। 1957 मध्ये फॅशन या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली। 1960 मध्ये कांच की गुडिया या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले। हा चित्रपट सुपरहिट ठरला। यानंतर उपकार, पत्थर के सनम, रोटी कपडा और मकान, संन्यासी आणि क्रांती यासारख्या अनेक चित्रपटात ते झळकले। त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव भारत असे असायचे। याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते भारत कुमार म्हणून लोकप्रिय झाले। तर त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे।